हॅलो. हॅलो ताई, फोन केला होता. हा, ती स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, तुमचा आवाज येत नाही. काय काय? आवाज तुटतो मध्ये. हो. हा, काय नाही, मला ते केंद्रे दादांकडे गेली होती ना. अच्छा अच्छा, कधी गेलेला आहे? झाले आता मला तर 10-15 दिवस झाले असतील. अच्छा अच्छा, हा हा हा. हा, म्हणजे गेल्या वर्षी मी पण गेली होती तिथे पुण्यात. अच्छा पण मी अच्छा. खूप शोधलं त्यांना, दादांना. शिवतेज खूप म्हणजे नगरचं सोपं आहे ना ताई मठ. पण मला भेटतच नव्हतं. आम्ही अच्छा सगळ्यांना विचारायचं, पण कोणी व्यवस्थित सांगतच नव्हतं आम्हाला. अच्छा अच्छा. आणि हा. म्हणजे गेल्या वर्षी मी 5-6 दिवस फिरत होते, पण मला दादा भेटले नाही आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. अरे अरे पण अरे. आता हा ना. आणि मग आता मी गेली होती ना गेल्या महिन्यात, हा हा हा. तेव्हा मग म्हटलं बघूया, आता तर भेटले तर खूपच छान आहे. हा मग हा. तरी पण एक रिक्षावाल्याने आम्हाला चुकीच्या ठिकाणी नेलं. हा हा. आणि तिथे गेलो तर तिथे पारायण चालू होतं. अच्छा हा, गुरुचरित्र पारायण. तर अच्छा. मी हा म्हणते इथे केंद्रीय दादा तर नसलं, पण मी तिथे एका लेडीजला विचारलं हा की हा इथे शिवसेननगर कुठे आहे, तिथे केंद्रीय दादा असतात. हा हा. मग त्या मुलीने आम्हाला सांगितलं का असं असं जा म्हणून, अच्छा. तुम्हाला ते भेटतील. हा. अरे वा. मग नंतर मग आम्ही आलो, रिक्षा केली. मग हा. रिक्षावाल्याने आम्हाला परफेक्ट तिथे नेलं. तिथे गेलो, बघितलं तर खरोखर केंद्रीय दादा तिथे बसले होते. आई ग, काय छान वाटलं असेल तुम्हाला. इतकं मला आनंद झाला, म्हणजे काय सांगू तुम्हाला. म्हणजे हा. मी गेल्या वर्षी एवढी फिरत होती, तर मला भेटले नाही आणि आता मला बघा की लगेच भेटले दादा. अरे वा. खूप आनंद झाला. त्यांच्या पाया पडले. दादांना म्हटले, दादा जरा माझे प्रश्न आहेत. हा दादा बोलले, जरा बसा तुम्ही, हा मी नंतर तुम्हाला बोलवतो. हा हा बसलो 5 मिनिटं आम्ही. हा आणि नंतर एक माणूस आला हा उसाचा रस घेऊन. तर मला काय वाटलं तिथे कोणाला आणला असेल ना. हा हा. त्यांनी ग्लास भरल्याने आम्हाला दिली. मी म्हटलं हो, आम्ही नाही सांगितलंय. तर नाही म्हणे, दादांनी तुम्हाला द्यायला सांगितलं. अय्या बघा, म्हणजे किती बघा दादांचं किती बघा हे ना. आहे. बघा ना हो. बघा. आणि मला इतका आनंद झाला ना, मी म्हणजे असं ठरवलं, मी सुनीता ताईंना कधी सांगेन का मी केंद्रीय दादांना भेटली. आई ग, म्हणजे किती मी किती सुंदर अनुभव, भाग्यवान आहात तुम्ही. खरंच. आणि मी किती दिवसापासून मनात बोलते, मला भेटलेच पाहिजे. काही झालं तरी भेटलेच पाहिजे. असं मी हा ना. आणि यावेळी मी घरातूनच निश्चय करून गेली. नाही म्हटलं, मला भेटलेच पाहिजे. आणि खरोखर स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. किती सुंदर अनुभव हा ना. तुम्ही. मग मी भावासाठी सेवा घेतली. हा माझ्या मिस्टरांसाठी, माझ्यासाठी पण घेतली. हा आणि एकदा नाही, 2 वेळा गेली. मग तिथे राहिली होती ना मी. हा आमचे हा. नातेवाईक आहेत ना तिथे. अच्छा, कुठून गेलेलात तुम्ही? आम्ही मुंबईला राहतो. अरे बापरे, हा. मुंबईवरून गेलेल्या आणि 4-5 दिवस फिरल्या होत्या. हो, गेल्या वर्षी. बापरे. हो, आणि बघा. गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडत होता. त्या पावसात आम्ही फिरतोय, केंद्रे दादा कुठे भेटतील, कुठे भेटतील. बापरे. आणि हा ना. आणि आमचे नातेवाईक होते ना तिथे राहायला, हा आहेत ना. हा तर हा हा. मग त्यांना घेऊन मी फिरायची. आई ग. म्हणायची नाही, आपल्याला शोधायचंच आहे, ते भेटलेच पाहिजे. आई पण ग. नाही, गेल्या वर्षी नाही भेटले, तर या वर्षी मला नक्की भेटले. किती छान, किती छान. मग झालं खरंच ना. तुमचं काम? हा, दादांनी सेवा दिली आम्हाला. हा भावासाठी दिली, मामाला पण दिली आहे. हा हा. आता सेवा म्हणजे झाली चालू. आता अच्छा. अनुभव आल्यावर मी तुम्हाला करेन ना परत शेअर. हो, तुम्ही आता हा अनुभव शेअर केला तर नक्की येणार ताई तो अनुभव पण तुम्हाला. हा. लवकर येईल. परत आता मी परत पुन्हा जाणार आहे पुण्याला, तेव्हा मी परत जाईन दादांकडे. हो 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 आणि हो. मी माझ्यासाठीच नाही, मी अजून 2 लेडीजला पण घेऊन गेले. अरे वा. त्यांचे पण हो, त्यांचे पण प्रॉब्लेम होते ना. हा 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 हा. त्यांच्या पण मुलाचं लग्न जमत नव्हतं. हा मग हा ते तिथे आले होते ना त्यांच्याकडे. म्हटलं चला माझ्यासोबत. हा हा घ्या हा. म्हटलं त्यांच्याकडनं सेवा. तिथे अनुभव येतो हो म्हटलं. हो हो. मग त्यांना पण दिली सेवा. अजून एक लेडी, तिला मूल होत नव्हतं, तिला पण सांगितलं, ती पण जाऊन आली. अरे वा. हा. किती म्हणजे छान हो असं ताई. खरंच मला सुंदर. इतका आनंद झाला ना, मला असं झालेलं मी तुम्हाला कधी सांगेन. किती छान, इतका किती आनंद छान. झाला. तुम्हाला आणि नक्की केंद्रीय लवकर दादांचं अनुभव येतील बघा.
आणि केंद्रे दादा मी पण बघा ना किती रिस्क म्हणजे माझ्या मनीजानी नाही उसाचा रस पण आम्हाला बघा, पाठवला. म्हणजे स्वतःच्या खिशातनं खर्च करतात नेहमी दादाताई. हा ना. हां, स्वतःच्या खिशातनं करतात. त्या माणसाला 4 आण्याची अपेक्षा नाही. अपेक्षा नाहीये आणि तिथे ना एक ना जोडपं आलेलं त्यांनी ना एक गाडी घेतली होती मोठी 4 व्हीलर. हां, हां. तर त्यांनी पेढे वगैरे वाटत होते तर मी विचारलं कसले हो तर हां, म्हणे आम्ही गाडी घेतली त्याचे पेढे तर हां. म्हणे 30 लाखाची गाडी आहे आणि हं. ती लोक ना माझ्यासमोर दादांना पैसे देत होती बरं हां, हां. कारण दादाच्या हातून त्यांनी पूजा घातली ना गाडीची. हां, 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 हां. पण दादा बोले नाही हे तुम्ही चुकीचं करता. हां, हां. मी पैसे घेत नाही बघा. असं बोलायला नाही नाहीच घेतले घेत दादा. दादा. खरंच नाही घेतले. आणि हो. त्या दिवशी ना आम्हाला थोडा उशीर झाला कारण आम्ही शोधत गेलो. हां. म्हणजे एक ठिकाणी गेलो तिथे पण चुकलो मग तिने आम्हाला परफेक्ट ऍड्रेस दिला. हं, मग हं. आम्ही बरोबर गेलो. मग 9 वाजून गेले होते ना. हां, हां. मग दादा मला बोलायला लागले का ताई आहे मी एवढा उशिरापर्यंत नसतो. हं, हं, मग हं. दादांना बोलले दादा सॉरी आम्हाला माहित नव्हतं. ते म्हणतात मी खात पण नाही 9 वाजेपर्यंत. हो ना. चहा पाणी काहीच घेत नाही म्हणे. काहीच घेत नाहीत ते. हो. त्यांचे दादांची एकदम सॉरी माहिती. कडक आहेत दादा, एकदम कडक आहेत. हो ना. आणि हां. खूप प्रेमळ आहे बोलायला एकदम खूप प्रेमळ. प्रेमळ. खूप हम्म. प्रेमळ. खूप खूप छान हो. मस्त. मला खूप नियमांचे आनंद झाला. नियमांचे एकदम पक्के आहेत आणि हा. हृदयाने एकदम कोमल आहेत. खरंच आहे. हं. एक लेडी तिथे रडत होती. हं. दादांना सांगत होती. दादा तिला म्हणत होते काय घाबरू नको आहे स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तिला हां. काही घरगुती प्रॉब्लेम होता वाटतं घरात त्रास होता. हां, 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 हां. तेव्हा सांगत होती दादा. मग दादाने आम्हाला पण भावासाठी आमच्या दोघांसाठी पण मला मुलं नाहीत ना काही. अच्छा, अच्छा. होईल, आणि होईल. ते माझ्या पण होईल. मिस्टरांना ब्लड कॅन्सर आहे. अय्या! आणि हा ना आणि दोघंही जॉबला नाही. मला पण मणक्यात गॅप आहे. मी तुम्हाला मागे बघा अनुभव शेअर केला होता हो की का? आम्ही कडेघाटात पण जाऊन आलो. अच्छा, 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 अच्छा. हा. तुम्हाला वय केलं मी किती आहे? सर. हा. मिस्टरांचं वय किती आहे? आम्ही ते आहेत 52 मी 51. अच्छा, अच्छा. हां, हां. मला पण गॅप पडले त्यामुळे मला पण जास्तीची कामं होत नाहीत. अगो बाई! हा ना. म्हणून मग दादांना म्हटलं पुढचं आयुष्य आता माझं कसं जाणार म्हटलं दादा. हां, हां. दादा बोलले काय नाही स्वामी आहेत सेवा चालू ठेव. आहे अगदी तुझं बरोबर आहे. रक्षण करणार. खरंय. मी स्वामींचं नियोजन आपल्यापेक्षा जास्त छान असतं. जास्त असतं. मी माझे एक ठिकाणी पैसे अडकले होते. हं. त्यासाठी सेवा घेतली हां, आणि भावासाठी घेतली होती. पण हां, ते हां. एक शनिवार आईचा चुकला कारण आई आजारी पडली ना. नाही तर ती काही हरकत नाही. भावासाठी. स्वामी हां. समजून घेतात तेवढं. हम्म. तर हं. ते आता दिले. आता तो अनुभव पण मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे हो ताई. ताई, हो ताई. हां, मी हां, शेअर हां. करते हे. हो, हो ताई. हां, चालेल, श्री चालेल. स्वामी हां. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.